इवू इवू आता रोज त्याला पकडायला लागली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजलं सकाळचे 9:30 आणि आत्ता जस्ट उठलो आहे मी. आणि बायको आणि इवा झोपली आहे, कारण का आता तुम्हाला जर माहिती आहे इवा रोज रात्रीची पण उठते मध्ये फिडिंगसाठी. तर ती फिडिंग करताना ॲटलिस्ट एक तास तरी झोपत नाही, मग फिडिंग करत राहते. तर म्हणून ते दोघं पण आता झोपलेत, तर आता उठतील. तर आता आपण इकडे बसलेलो आपलं काम करत होतो आणि वाजल्यात आता 11:15 आणि इवू उठली आहे ही बघा. आणि काहीच आवाज नाही केला तिने. मी बोललो असं जेवण बघतो, तरी बघा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग इवू. असं वाटतं ती अजून झोपेतच आहे. बघूया आपण तिला झोपवून किती झोपते का. जर नसेल झोपत तर आपण तिला ओपन करूया. मम्मा तिला रात्रीचं आणि सकाळचं फीडिंग वगैरे करते, तर इवूचा हात बाहेर काढते, कारण का इवू सकाळची तेव्हा लय चिडचिड करत असते. त्याच्यामुळे तिचं स्वेडल ऑलमोस्ट हाफ ओपन असतं. तर तिचं स्वेडल तर ओपन नाही आहे, फक्त हात बाहेर काढला. आपण आता तिला ओपन वगैरे करूया. आणि मम्मा पण उठला आहे हा बघा. तर चला, आता तसंही मम्माला फीडिंग करायचीच आहे इवूला, तर मम्मा आता उठला आहे. तर आपण इवूचं स्वेडल वगैरे ओपन करूया आणि मग मम्मा करेल इवूला फीडिंग आणि मग आपण इवूला भेटूया. तेव्हा कशी हातवरती करूनच बसली आहे. मस्त असं इवाला बघा ओपन केलं आता. ए गुड मॉर्निंग. तर चला, आता आपण इवूला जरा फीडिंग करून देऊया आणि मग इवूला भेटूया. तिथपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया. आपलं काम थोडंसंच बाकी आहे, तर काम झालं की आपण लगेच इवूला भेटूया. तर आता मस्त इवाचं फीडिंग वगैरे झालेलं आहे. इवूला इकडे मी घेतलंय आणि आपण तिला आता बर्फ देणार आहोत. आणि बर्फ दिल्यानंतर थोडा टाइम बाल्कनीमध्ये पण घेऊन जाऊ बघा. आणि आता एवढं दूध पिलं आणि आता बोटच चोकत बसला. तर आता इवूला मस्त बर्फ वगैरे दिला. इवूला बाल्कनीमध्ये पण घेऊन गेलेलो. आता इवूला थोडा वेळ तिथे फ्री मोकळं खेळायला देतो. एकटाच खेळतो इवू या पंख्यासोबत. इवू पंख्याला बघतो आणि एकटा खेळत असतो बघा. ते कॅमेरा फक्त तुझ्याकडे केलं की काय बोलत नाही, नाहीतर दुसरीकडे कॅमेरा असेल ना तर खूप बोलते. तिथं तुम्हाला आवाज येतो ना तिचा. आता माझ्याकडे आता म्हणून ती केवढे बोलत बसले बघा. आवाज येते बघा, मला आवाज येते. आता केलं तिच्याकडे. ठीक आहे, तर आपण तिला आता तो गेम देऊया. आता खेळते येऊ थोडा वेळ. तिला दिलाय गेम खेळायला. जास्त वेळ नाही, 10 मिनटं वगैरे खेळेल इवू याने. आणि मग 10 मिनटानंतर मग आपल्याला खेळायला लागेल तिच्यासोबत. आपल्याला बोलायला लागेल. ते आपण बोलतो तर ती जास्त एन्जॉय करते ते खेळणं. आपण तिच्याशी बोलत राहायचं, तिला मजा करायची, हसवायचं, तर मग तिला मजा येते. मग ती खेळते थोड्या वेळ जास्त अजून. तर बघूया आता, जेवढ्या वेळ खेळेल तेवढ्या वेळ तिला टॉयने खेळून देऊया आणि मग त्याच्यानंतर आपण खेळूया तिच्याबरोबर. मारामारी करते त्यांच्यावर. तर आता इवूला मी परत इकडे घेतलंय. इवूला चिडचिड करत होता, तिला खाली ठेवलेला, खूप आरडाओरडा करत होता, म्हणून इकडे घेतलं तिला परत. आणि आता तिला लागली आहे भूक. जी मम्मा आता जस्ट फ्रेश होते, तर मम्मा फ्रेश झाल्यानंतर मम्मा इवूला करेल फीडिंग वगैरे. मग त्याच्यानंतर बघूया इवू झोपते का. कदाचित तिला झोप पण आली आहे, पण ती सध्या का चिडचिड करत होती माहीत नाही. आता तर शांत आहे. तिला सांगावर घेतलं ना किती शांत राहते. मम्मा आज लेट उठलाय, कारण का मम्मानी रात्री इवू सोबत खूप टाइम इवूने जागवलंय. आता मम्माने मस्त इवूला फीडिंग केलंय आणि इवूला बर्फसाठी घेतलं, तर इवू इकडे
हात खातोय. मम्मू कशाला एवढा हात खातोय? ती आता हात एवढा खाते की डायरेक्ट अंगठा पूर्ण तिच्या आतमध्ये पर्यंत असतो वाटतंय. आपल्याला दिसतंय फक्त थोडंसं खाताना, नाही तर पूर्ण हात एकदम त्या तोंडात असतं. ते बघा. नको मम्मा, नको नको खाऊ, नको खाऊ. तर अजून आता आम्ही मम्मानी स्टार्ट नाही केली आहे जेवणाची तयारी. तर आज मम्मा काय बनवणार आहे विचार करते. अजून पण विचार करते. तर बघूया आता मम्मा काय बनवेल. मम्मा नुसती खाते, इवूला नुसतं खाते. नुसतं प्यार करायचं तुला. आता इवूनी बर वगैरे दिलाय आणि मम्माने इकडे इवूला ठेवलंय आणि इवू खेळतोय एकटा. आता मी खेळणार आहे थोड्या वेळ इवू सोबत. आपलं पण काम झालेलं आहे, जे आपलं काम बाकी होतं ते आपण करून घेतलं आहे. आता आपण फ्री आहोत, तर आपण आता इवू बरोबर बसणार आहोत आणि खेळणार आहोत. बघा कशी बघते बघा. गुंडू 4 महिन्याची झाली आहे. 4 मंथ्स 4 मंथ्स कम्प्लीट झाली आहे बेबी तुला. 4 मंथ्स. इवाला आली आता झोप आणि इवाला मी असं घेऊन बसलोय. तिला मी झोपवायला ट्राय करत होतो, पण ती नुसती आरडाओरडा करते. हे बघा, तुला आरडाओरडा करायला लागले इवू. आणि मम्मा तिची बघा तिकडे उभं राहून बघते. तर इवू तर काय झोपत नाहीये. तर इवूला असं घेऊन मी राऊंड मारतोय आणि मम्मा इकडे आपला जेवणाची तयारी करते. आणि आपण तिकडे इवूसाठी बकेट पण लावलाय भरायला, ज्याने आता इवू. काय बोलतो? बोट काय बोट? ती तोंडात घालते, तिला बोलतो जरा कमी टाक. तुझं ऐकते ती? बघू जरा ऐक. ऐकते का बघू? एवढं तू एकदम प्रेमाने बोललास तिला. बघू परत बोल. ऐकते का बघू ती? मम्मा बोटे नको टाकू. काढले? काढला बघ काढला. तो डॅडा तुझ्याबद्दल हा काय बोलतो डॅडा तुझ्याबद्दल? डॅडाला बोल असं नको, मी गुडगल आहे बोल. गुडगल तर आहे. गुडगल कोण बोलत? ती गुडगल नाही आहे. मी नाही टाकणार बोल बोल. पण ते तर आता सगळेच टाकतात. हा ते तर आहे, त्याला काय नाही करू शकत. हो, ते लोकांना आता असं. तुमच्याकडे काय ऑप्शन असेल तर प्लीज आम्हाला सांगा. माझ्याकडे आहे ना, काय टाकून द्यायचं तिला. ये तो मेरे पास भी ऑप्शन. काय नाही लागू, काय ऑप्शन नाही त्याला. जराच वेळ तिला खाली ठेवलेला चिडचिड करते नुसती. तिला आता माहिती पडलंय, तिला आता सवय लागली आहे मला वाटतं थोडीशी, की तिला अंगावर राहायला आवडतंय. काय माहिती, कदाचित असं मला वाटतंय. अजून असं फिक्स नाही, पण असं वाटतंय. कारण का तिला आता खाली ठेवलं की ती चिडचिड करते. कदाचित तिला झोप पण आली असेल आणि भूक लागली असेल, म्हणून पण ती अशी करत असेल. तर इवूला मी देतोय टोमॅटो. ये किती झोप आली आहे बघा तिला. आता मम्माने केली इवूची मालिश. आता आपण तिला घेऊया आंघोळीसाठी. हे बघा, चला आत्ता इवूची मस्त आंघोळ वगैरे झाली आहे आणि तिला झोप पण आली आहे आणि भूक पण लागली आहे. तर आता तिला मम्मा फीडिंग करेल आणि आपण त्याच्यानंतर तिला स्वेडल करून झोपवूया. आणि इवू लगेच झोपला. खूप चिडचिड करत होती ती, म्हणून डायरेक्ट झोपवलं तिला. तर आता इवा मस्त झोपली आहे आणि आता वाजलेत 2:15 आणि आपण आता घेतो जेवायला. तर आज मम्मा थोडीशी लेट उठलेली, म्हणून आज आपण डायरेक्ट राईस बनवला आहे. हा राईस मस्त लागतो, मम्मा बनवते. हा पुलाव कम काय नको, वाटाणा भात. पुलाव नाही, वटाणा राईस, वटाणा भात आहे. आता आमचं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे काल लोकोने काय बनवलेलं, तर गुलाबजामुन. तर आज आपल्याला स्वीटमध्ये खायला, आज नाही म्हणजे 2-3 दिवस तरी आपल्याला स्वीटमध्ये खायला गुलाबजामुन असणार आहे. मला तर आवडतात खायला. याच्याबरोबर आपल्याकडे आईस्क्रीम पण आहे, आपण ते पण ट्राय करू. आईस्क्रीम गुलाबजामुन बनवून तू खाऊ शकतो. आईस्क्रीमही खाऊ शकतो, कारण का लोकू फिलिंग करते ना इवाला, तर लोकू अजून थंड खात नाही काय. तर ठीक आहे, आपण ते ट्राय करून पण बघूया. आईस्क्रीम विथ गुलाबजामुन मस्त लागतं. आणि अशा प्रकारे आपण उठलो आहोत. आपल्याला इवूने उठवल्यास
हे बघा इबू उठली आहे. हाय इबू. स्वेडल ओपन करायच्या अगोदरच हिचा हात तोंडात गेला बघा. व्हेरी नाईस. इबू मस्त झोपली आज. आता वाजलेत बघा 6:45 आणि इबू आत्ता उठलाय. आणि तसंच इबूच्या आवाजाने पण मी पण उठलेलो. तर आता इबूला आपण फीडिंग करून देऊया, मग भेटूया फीडिंग झाल्यावर. हे बघा मम्मानी मस्त आता इबूला फ्रेश केलंय आणि बघा कपडे चेंज करते. किती गोड आहे बघा फ्रॉक. मम्मा तिला पावडर टिक्की लावते. मम्मा याच्या खाली पॅन्ट नाही आहे. मम्मानी भरपूर काय सरप्राईजेस आपल्यासाठी दिलंय. मम्मा पण झोपलेला, पण मम्मा लवकर उठला. मम्माने सगळी कामं वगैरे पण केली आहेत आणि आपल्यासाठी काहीतरी एक स्पेशल ब्रेकफास्ट पण बनवलाय. मम्मा काय ब्रेकफास्ट बनवला आज तू सांगशील की मी सांगू? आज मम्मा बनवते घरगुती वडापाव. तर ऑलमोस्ट तिने सगळं रेडी केलंय, फक्त आपल्याला जाऊन पाव घेऊन यायचा. तर मम्माने इबूला पण फ्रेश केलंय मस्त एकदम. कशी मस्त दिसते बघा गोडू. आता इबूला जरा 5 मिनिटं आपण घेऊया. तिची जस्ट फीडिंग झाली आहे ना, तर तिला थोड्या वेळ घेऊन राऊंड मारूया. मग तिला 5-10 मिनिटांनी आपण जाऊन पाव घेऊन येऊया. रोज काय ना काहीतरी नाश्ता लागतोच, भूक लागते ना या टायमाला. तर मग आज वडापाव मस्त असतो वडापाव. मी इबूला पण घेऊन जातो खालती पाव घेऊन यायला. किती मस्त फ्रेश झाले बघा. तर आपण जरा वेळ असंच तिला घेऊन राऊंड मारूया. चटणीची तयारी करते बघा. सगळंच बोलले आज. एक गोष्ट मनावर घेतली की लोक सगळंच बनवतात त्याच्या आजूबाजूचं. तर मम्मा आली इकडे तिचं काम सोडून आणि आपण चाललो आता पाव आणायला. चला आता आपण आलोय खाली. स्कूटी पण इकडेच पार्क केली आहे. इकडे पार्क केली आहे स्कूटी. आपण आता पोहोचलोय पावच्या शॉपमध्ये आणि आपण हे घाटिया पण घ्यायला आलो इथे. हे बघा इकडे घेतलंय. आता आपण चाललोय घरी. इबू काय करते? चला आता आपण पटपट बनवून घेऊया म्हणजे आपल्याला खायला. इकडे इबू खेळते आतमध्ये. आपण चेंज करूया मग जाऊया इबूकडे. इबूला घेतलं. इबू नुसतं रडू रडू करताय. तर मम्मा इकडे बटाटा स्मॅश करते. तर म्हणून मी आता इबूला घेऊन जरासं इकडेच राऊंड मारतोय बघा. बोलते कशी. तर बाहेरून आणलं तर 20 रुपयामध्ये लगेच 2 मिनिटं आणून भेटतो. तेवढाच टाइम वेस्ट होतो फक्त. पण ठीक आहे, आपल्याला कधीतरी असं बनवलं पण पाहिजे. पण मम्मा बनवते भारी. 20 रुपये काय फेल आहे त्याच्यासमोर. खूप चिडचिड करते आता. खूप रडते. तर आता मम्मा तिला झोपवते. आपण जराशी वॉर्म लाईट लावून जाऊया. तर चला आता इबू झोपेल. मम्माचा पण वडापाव तयार झाला. तर आपण आता थोड्या वेळात खाऊन घेऊया. तर मम्माने आता इबूला झोपवलं आणि मम्माने इकडे घेतलंय आपल्याला वडापाव. तर हे बघा. तर आता आपण खाणार आहोत. टेस्ट करूया, बघूया कसे आहेत. एक नंबर झालाय वडापाव. आम्ही एक बाईट घेतलाय. मस्त झाली. चटणी एक नंबर झाली आहे. चटणी ना लोकांनी बनवली एक नंबर झाली आहे. तर आपण आता खाऊन घेऊया. आणि आता आपल्याला आवाज आलाय आणि मम्मा इकडे क्लीन करते. आपला आता जस्ट खाऊन झाला. आणि हे बघा इबू. हाय इबू. इबू आता रोज त्याला पकडायला लागली आहे. मम्मा इबू त्याला रोज पकडायला लागली आहे. आता पकडून त्याला खाली करते. तर चला आता आपण इबूला जरा ओपन वगैरे करूया. मग इबूला मम्मा फीडिंग करेल. बघा कशी खेचते बघा.
आता मम्मानी मस्त इवूला फिडिंग वगैरे केलंय आणि इवूला घेतलंय ते बर्फ द्यायला आणि चेंज पण केलंय बघा तिला. तिने त्या पहिल्यावाल्या फ्रॉकमध्ये खूप सारं दूध पाडलं तर आता तिला चेंज पण केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.